तयार आहे. चलो धन्यवाद. एक शेवटचा क्वेश्चन होता. आता सध्या जे काही डेव्हलपमेंट झालं तर आपण सध्या अपील करताय ते शांतीपूर्वक राहावं, जे मराठा लोक आहेत त्यांनी कारण त्याची प्रतिक्रिया येऊ शकते आता जे घडलं विधानसभेत. पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे, आज नाही, शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा. पहिल्यापासून काळ, आज नाही सांगत. जो कसला उद्रेक जाळपोळ करतो ते आपला नाही. पहिल्यापासून कालही मी मुंबईला त्यांना सांगितलं मी एकटा चाललोय, कोणी उद्रेक जाळपोळ करायचं नाही, त्याला घडून आणायचं, त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र, होऊ द्यायचा नाही. आणि नाही होऊ दिला मी परवा माघारी फिरलो, म्हणून मराठ्यांनी तो पुढे शांततेत राहायचं. जरांगे पाटील हे बोलतायत मराठ्यांवर हात उचलू देणार नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि निष्पक्षपातीपणे चौकशी करा असंही ते म्हणतायत. माझं खरं निघालं तर फडणवीसांना जेलमध्ये जावं लागेल असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. घटनेला धरून यंत्रणांनी काम करावं असंही ते म्हणतायत आणि त्याचबरोबर मी 50 वर्ष जेलमध्ये जायला तयार आहे, मी हसत मरेन पण ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळवून राहणार असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.